नमस्कार. या व्हिडिओमधून पोषण आहार नवीन मेनूप्रमाणे बनवलेलं सॉफ्टवेअर कसं वापरावं हे सांगण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तुम्हाला शेअर केलेली फाईल ही झिप फाईल असल्यामुळे तुम्ही डाउनलोड केल्यानंतर पोषण शक्ती या नावाने तुमची झिप फाईल डाउनलोड होईल. त्या डाउनलोड फाईलला तुमच्या लॅपटॉपवर घेऊन डबल क्लिक केल्यानंतर अशी विंडो ओपन होईल. तिथे म्हटलं आहे फोल्डर दिसतो आहे बघा, पोषण शक्ती, आणि वर एक्स्ट्रॅक्ट टू आहे. एक्स्ट्रॅक्ट टू या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती फाईल कुठे इन्स्टॉल करायची आहे किंवा कुठे ठेवायची आहे ते लोकेशन निवडायचं आहे. मला ती डेस्कटॉपवर आली पाहिजे म्हणून मी डेस्कटॉप हे लोकेशन सिलेक्ट करतो आणि ओके म्हणतो. त्याबरोबर इथे डेस्कटॉपवरती फाईल आलेली आहे. पोषण शक्ती नावाचा फोल्डर डेस्कटॉपवर तयार झाला. आता त्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एकूण या ठिकाणी जो एक्स्ट्रॅक्ट केलेला पोषण आहारचा फोल्डर होता त्या फोल्डरमध्ये अशा एकूण 11 फाईल्स आहेत, एप्रिलपासून मार्चपर्यंत. त्याशिवाय जादा वार्षिक उपयोगिता प्रमाणपत्र आपण जे देतो त्याचं वार्षिक अहवालसुद्धा या ठिकाणी तयार होतो. आता आपलं जे पोषण आहारचा जो हिशोब असतो तो एप्रिलपासून मार्चपर्यंत असतो. मात्र सध्या मेनूमध्ये बदल झालेले आहेत. जून जुलैचा पोषण आहार आलेला आहे, पण तो जुलै अखेर आल्यामुळे आपण प्रत्यक्ष त्याची सुरुवात ऑगस्टपासून करतो आहे. म्हणून मी सर्वात प्रथम ऑगस्ट महिना सिलेक्ट करतो. ऑगस्ट महिन्यात ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात वर अशा 7 टॅब दिसतील. त्यापैकी सर्वात पहिली टॅब आहे मुखपृष्ठ. या मुखपृष्ठावर या ठिकाणी माझं हळदीचे नेहरू शाळेचं नाव लिहिलेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या शाळेचं नाव नोंदवायचं आहे. या ठिकाणी त्याच्या बाजूला तुमच्या केंद्राचं नाव नोंदवायचं आहे आणि तुम्हाला ज्या महिन्यासाठी वापरायचं, आता ह्या ऑगस्टसाठी आपण वापरतो म्हणून इथे ड्रॉप डाऊन लिस्ट दिलेली आहे. त्याच्यातून ज्या महिन्यासाठी तुम्ही ही फाईल तयार वापरणार आहात तो महिना सिलेक्ट करायचा आहे. आपण प्रत्येक महिन्यासाठी स्वतंत्र शीट तयार केली असल्यामुळे ही ऑगस्ट महिन्याची फाईल आहे, ती निवडली. त्याच्या बाजूलाच साल निवडायचं आहे. इथे पण ड्रॉप डाऊन लिस्ट दिलेली आहे, त्याच्यातून 2025 साल निवडलं. तुमच्या शाळेची 1 ते 5ची या ठिकाणी पटसंख्या टाका. या ठिकाणी 6 ते 8ची पटसंख्या टाका. त्यानंतर सी कॉलममध्ये मागील म्हणजे जुलै अखेर जी काय तुमची शिल्लक असेल ते सर्व आकडे या सी कॉलममध्ये 1 ते 5च्या आणि एम कॉलममध्ये 6 ते 8चे भरावे लागतील. जर त्या महिन्यात चालू महिन्यात पुरवठादाराकडून जर पुरवठा झालेला असेल तर इकडे डी कॉलममध्ये आणि इकडे 6 ते 8च्या एन कॉलममध्ये त्याची नोंद घ्यावी लागेल. जर पुरवठा झाला नसेल आणि उसनवट जर तुम्ही घेतली असेल तर ई कॉलममध्ये आणि इकडे ओ कॉलममध्ये घेतलेल्या उसनवटीची नोंद घ्यावी लागेल. आणि घेतलेली उसनवट जर तुम्ही आधीच्या महिन्यात घेतलेली उसनवट जर चालू महिन्यात परतफेड करत असाल तर त्याची नोंदसुद्धा या परतफेड म्हणजे आय कॉलममध्ये आणि इकडे एस कॉलममध्ये करायची आहे. त्यानंतर तळाला जाऊया आपण या चार्टच्या. इथे 1 ते 5साठी सध्या दैनंदिन प्रति विद्यार्थी खर्च ₹2.59 आणि 6 ते 8साठी ₹3.88 याप्रमाणे आपल्याला खर्च मिळतो. ती संख्या मी टाकलेली आहे, पण भविष्यात जर ती बदलली तर इथून तुम्ही बदलू शकता रक्कम टाकून नवीन. एवढंच काम मुखपृष्ठावर करायचं आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑटोफिल या ठिकाणी होणार आहे. खर्च, एकूण प्राप्त आणि राहणारी शिल्लक हे ऑटोफिल येणार आहे कारण त्याला फॉर्म्युला दिलेला आहे. त्यानंतर दुसरा टॅब आहे तो 1 ते 5ची उपस्थिती भरण्याचा टॅब.
तुम्ही मुखपृष्ठावर जो महिना इथे टाकला आहे ऑगस्ट 2025, तोच महिना या 1 ते 5च्या टॅपवर आणि त्याच्या पुढची जी टॅप आहे 6वी ते 7वी, त्या दोन्ही ठिकाणी तो महिना 1 ऑगस्टपासून 31 ऑगस्टपर्यंत इथे दाखवत आहे. तो महिना आलेला आहे. इथे टाकलेली तुमची पटसंख्या 26 आणि इकडची 11 ही 1 ते 5च्या उपस्थितीच्या चार्टमध्ये 26 पटसंख्या आलेली आहे आणि 6 ते 7ची 11 पटसंख्या या ठिकाणी आलेली आहे. तसंच आता 1 ते 5वर जाऊया. इथे ऑगस्ट महिना असल्यामुळे ऑगस्ट महिन्याची 1 तारीखपासून 31 तारीखपर्यंत सर्व तारखा एकाखाली एक आलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक तारीख समोर त्या दिवशी कोणता वार आहे तो आलेला आहे. उदाहरणार्थ 1 ऑगस्टला शुक्रवार, 2 ऑगस्टला शनिवार, 3 ऑगस्टला रविवार आहे. असे तारीख आणि त्या तारखेचा असणारा वार आपोआप तुम्हाला दिसेल. जर तुम्ही महिना बदलला तर हे सगळं ॲटोमॅटिक बदलत जाईल. आता रविवार जिथे जिथे आहे त्या ठिकाणी ते सुट्टी दिसते बघा, रविवार सुट्टी, आणि त्याच्या समोरच्या सगळे राकाने हे केसरी रंगाने भरलेले आहेत कारण सुट्टी असल्यामुळे ते तसं होतं आहे. खाली सगळे रविवार हे केसरी रंगाने भरलेले दिसत आहेत. पण रविवार व्यतिरिक्त जर सुट्टी असेल तर त्याची नोंद मात्र आपल्याला त्या ठिकाणी टाकावं लागेल. उदाहरणार्थ आता 15 ऑगस्टला सुट्टी आहे, मग 15 ऑगस्ट इथे शाळा आहे, त्याऐवजी मी ड्रॉप डाऊन लिस्टमधून सुट्टी हा पर्याय निवडतो. सुट्टी हा पर्याय निवडल्याबरोबर त्यासमोरील सर्व रकाने हे केशरी रंगाने भरले गेले. अजून कोणती जर सुट्टी असेल, खाली जाऊया आपण. समजा 21 तारीखला सुट्टी आहे, असं गृहीत धरूया. त्या दिवशी शाळाऐवजी मी इथे सुट्टी अशी नोंद करतो. आता आपल्याला हा जो एच कॉलम आहे, या एच कॉलममध्ये दैनंदिन उपस्थिती नोंदवायची आहे. 1 ऑगस्टला माझी पटसंख्या 26 आहे आणि त्याच्यापैकी माझी 25 उपस्थिती मी इथे नोंदवतो आहे. आणि हा शुक्रवार असल्यामुळे शुक्रवारचा मेनू चवळी त्या दिवशी खर्च पडलेला आहे. पहिला शुक्रवार चवळी असल्यामुळे चवळी गेलेली आहे त्या दिवशी. त्यानंतर शनिवारची सुद्धा उपस्थिती टाकूया, 25 टाकतो आहे. शनिवारी वाटाणा हा मेनू खर्च पडलेला आहे. आता पहिल्या शुक्रवारचे आपण इथे उपस्थिती भरलेली आहे. तिसऱ्या शुक्रवारी घेऊया. दुसरा शुक्रवार या ठिकाणी उपस्थिती नोंदवतो आहे 25. दुसऱ्या शुक्रवारी वाटाणा असल्यामुळे वाटाणा त्या दिवशी खर्च पडलेला आहे. सोमवारी टाकूया. तर सोमवारची उपस्थिती नोंदवतो आहे. सोमवार दिवशी तूर डाळ आणि अख्खा मूग हे 10-10 ग्रॅमप्रमाणे या ठिकाणी खर्च पडलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्या दिवसाची उपस्थिती भराल त्या दिवशी असणारं कडधान्य, त्या दिवसाचा जो कितवा आठवडा आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, हे कॅल्क्युलेट करून तेच कडधान्य या ठिकाणी खर्च पडणार आहे. मात्र तुम्ही सुट्टीच्या दिवशी उपस्थिती भरण्याचा प्रयत्न केला. आता इथे सुट्टी आहे शुक्रवारी, या दिवशी आपण उपस्थिती टाकूया. 25 टाकतो आहे, एंटर मारली. पण सुट्टी आपण नोंद केली असल्यामुळे इथे एरर दाखवली आहे आणि एक मेसेज आला आहे, आज शाळा बंद आहे. ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही उपस्थितीची नोंद देण्याचा प्रयत्न केलात तर त्या दिवशी हे सॉफ्टवेअर तुमची उपस्थिती स्वीकारणार नाही. इथे शाळा बंद आहे असा मेसेज आला. आता या ठिकाणी आपण 4 दिवसांची उपस्थिती नोंदवलेली आहे. 4 दिवसांची 25 प्रमाणे 25 100 ताटं झालेली आहेत. लगेच इथे ताटांची संख्या कॅल्क्युलेट झालेली आहे. 4 दिवसांची नोंद झाली त्यामुळे कार्यदिन इथे 4 आलेले आहेत. याच पद्धतीने या 6 ते 7च्या टॅबवर सुद्धा तुमची जी का उपस्थिती असेल ती भरा. ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी सुट्टीची नोंद करा. रविवारच्या सुट्टीची नोंद करायची आवश्यकता नाही. सॉफ्टवेअर तुमचं रविवारची सुट्टी ॲटोमॅटिक दाखवेल.
या दोन्ही टॅब भरून झाल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला ज्यावेळी मासिक काम द्यायचं असतं, उचल वाटप अहवाल द्यायचा असतो, तो या ठिकाणी ॲटोमॅटिक जनरेट झालेला असेल. या वरच्या भागामध्ये 1 ते 5चा उचल वाटप अहवाल आणि त्याच्या खाली 6 ते 8चा उचल वाटप अहवाल या ठिकाणी तयार झालेला आहे. 4 दिवसाची आपण उपस्थिती भरलेली होती, त्यामुळे 4 दिवसासाठी गेलेला तांदूळ किंवा संबंधित त्या दिवसाचं कडधान्य खर्च पडलेला आहे. इथे त्या 4 दिवसांचा एकूण खर्च किती मिळणार आहे तो सुद्धा इथे आलेला आहे. इथे वर ताटांची संख्या, कार्यदिनसुद्धा दिसत आहेत. इथे फक्त आपल्याला काहीही भरायचं नाही आहे, इथे फक्त प्रिंट घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मागणी ज्यावेळी करायची असते, आपण 2-2 महिन्याची मागणी एका वेळेला करतो. मग मागणीच्या टॅबवर आल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला वर महिने दिसतात. इथे ऑगस्ट महिना सिलेक्ट केलेला आहे आणि इथे सप्टेंबर महिन्याची मागणी, या 2 महिन्यांची मागणी केलेली आहे आणि त्याच्या बाजूला साल पण आहे 2025. आता पुढच्या वेळेला आपल्याला हे ऑगस्टच्या तारखा दिसत आहेत. आधी बघा, ऑगस्टच्या तारखा सगळ्या दिसतात 1 तारीखपासून. इकडे सप्टेंबरच्या तारखा 1 तारीखपासून दिसत आहेत. आता मला ऑक्टोबर नोव्हेंबरची मागणी करायची आहे, तर मी या ठिकाणी महिना सिलेक्ट करतो आहे ड्रॉपडाऊनमधून. ऑक्टोबर सिलेक्ट केल्यानंतर सगळ्या तारखा एकाखाली एक 31 तारीखपर्यंत याप्रमाणे लिस्ट तयार होईल. प्रत्येक तारीखला कोणता वार आहे तो सुद्धा त्याच्यासमोर तुम्हाला दिसेल आणि जिथे जिथे रविवार असेल त्या ठिकाणी तुम्हाला सुट्टी दिसेल. तसंच दुसरा महिना आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. या ठिकाणी आपण नोव्हेंबर महिना सिलेक्ट करूया. नोव्हेंबर महिना सिलेक्ट केल्यावर इथे सर्व नोव्हेंबर महिन्याच्या तारखा आलेल्या आहेत आणि 2 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे इथे सुट्टी दाखवलेली आहे. 9 नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे सुट्टी दाखवलेली आहे. पण या महिन्यात इतर जर सुट्ट्या असतील तर त्या आपल्याला आता नोंदवायच्या आहेत, कारण सुट्ट्या वगळून हे सॉफ्टवेअर तुमची मागणी तयार करणार आहे. आता इथे दोन्ही महिन्याचे एकूण कार्यदिन किती दिसत आहेत? 52 दिसत आहेत. आणि त्याच्यातले पहिला, तिसरा, 5वा सोमवार किती, दुसरा, चौथा सोमवार किती, पहिला, दुसरा, 5वा मंगळवार किती, दुसरा, चौथा मंगळवार किती, ही सगळी सॉर्टिंग तेवर आलेलं आहे. आता मला समजा 2 ऑक्टोबरला सुट्टी आहे शाळेला. 2 ऑक्टोबर गुरुवार आहे. गुरुवार हा पहिला गुरुवार आहे. इथे पहिले गुरुवार किती दाखवले आहेत? 5 आहेत. आता इथे मी सुट्टी दाखवतो त्या गुरुवारी. सुट्टी झाल्यामुळे इथे जे 5 होते गुरुवार, पहिला, तिसरा, 5वा गुरुवार 5 संख्या होती, त्याऐवजी 4 झालेली आहे. आणि इथे टोटल दिवस 52 होते, त्याऐवजी आता 51 झालेले आहेत. जिथे जिथे सुट्टी असेल त्याची तुम्ही नोंद केला तिथे सुट्टी म्हणून, की लगेच इथे पुन्हा आता 50 दिवस झालेत आणि हा मंगळवार होता, त्यामुळे इथे मंगळवार तो सुद्धा पहिलाच मंगळवार असल्यामुळे इथे 4 होते मंगळवार, त्यामुळे ते 3 दिसत आहेत. अशा पद्धतीने दोन्ही महिन्यातल्या सुट्ट्यांची नोंद केल्यानंतर उर्वरित दिवस किती राहिले त्यांचं सॉफ्टवेअर वर्गीकरण करेल. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा मंगळवार आहे, सोमवार आहे, बुधवार आहे, गुरुवार आहे, याप्रमाणे वर्गीकरण करून त्या दिवसाचं असणारं कडधान्य, त्या कडधान्याला असणारे हे दिवस तो ऑटो कॅल्क्युलेट करेल आणि त्यासाठी लागणारं धान्य किती ग्रॅम आहे त्याप्रमाणे दाखवेल. याची प्रिंट फक्त आपल्याला घ्यायची आहे. खाली गेल्यानंतर तुम्हाला 6 ते 8चं ही मागणी तयार झालेली आहे. त्यानंतर पुढची टॅब आहे तो आपण दैनंदिन तांदूळ खर्च लिहितो आणि साठा लिहितो, तो या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आपण 4 दिवसाचा तिथे नोंदी केलेल्या होत्या. इथे 25, 25, 25 आणि 25 या 4 दिवसांचे तांदूळ 100 ग्रॅमप्रमाणे 2.5 किलो, 2.5 किलो, 2.5 किलो, 2.5 किलो खर्च झालेले आहेत. सुरुवातीची शिल्लक होती माझी 14 किलो 400 आणि या 4 दिवसाचे 10 किलो वापरले गेलेत, त्यामुळे इथे 4 किलो 400 ग्रॅम आता शिल्लक दिसते. अशा प्रमाणेच खाली तुम्हाला 6 ते 8चा सुद्धा तांदळाचा हिशोब
तयार होईल. आणि सगळ्यात शेवटची जी टॅब आहे ती साठा. या साठामध्ये सर्व प्रकारचं कडधान्य, तांदूळ सह तेल, मीठ या सर्व कडधान्याचा हिशोब, मागील शिल्लक किती होती, चालू महिन्यात पुरवठा किती झाला, उसनवट किती घेतली, एकूण किती आहे, खर्च किती झाले, परतफेड काय केलात ते वगळून महिना अखेर किती शिल्लक राहील याचं 1 ते 5चं आणि 6 ते 8चं हे स्टॉक रजिस्टर या ठिकाणी तयार होणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हे सॉफ्टवेअर जर वापरलात तर निश्चितच तुमचा वेळ वाचेल याची मला खात्री वाटते. धन्यवाद.